पसंद करता है ना? पसंद तो करता हूँ पर रिस्पेक्ट ज्यादा है। ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं, यह हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। आता कसं, आता एक घास मला भरवायचा आणि एक घास तुम्ही स्वतः खायचा. नाही नाही, मी घरी जाऊन खाईन. हे बघा, हट्ट करू नका, नाहीतर मी आहे ना माझ्या दुकऱ्या हाताने तुम्हाला भरवेन. चालेल? नको नको, खाते मी पण. मला काही सांगायचं तुम्हाला. या सगळ्यात कामिनीने अडकवलंय तुम्हाला. कसं काय? ते काही मला माहित नाही, पण मी याचा लवकरात लवकर छडा लावायचा प्रयत्न करते. तिला पोलिसांच्या हवाले करणार, म्हणजे तुम्ही सुटाल. हे धर आणि बडीशेप दे. बडीशेप नाही इथं. ठीक आहे, हरकत नाही. आपल्याला काय, तुमच्या दोघांचं डोसकं खाल्लं तरी आपला उतारा पडतो. ऍडजस्ट करू. एकदा का आपण आपल्या वाड्यावर गेलो ना, मग बडीशेप काय, तांबूल मागू तांबूल, ते बी इलायची केसर पिस्तावालं. वय का नाही? अगं वय का मी, पण आपण पुन्हा वाड्यात जाणार कधी आहे? लवकरच. लवकरच तो दिवस उगवणार. आज पोलिसांनी त्या सुंदरला लई चेप दिलाय. त्याला आपण अशाच जाळ्यात अडकवलंय ना की त्यातनं बाप जन्मात बी तो बाहेर येणार नाही. उलट अजून त्यात अडकत जाणार आणि पोलीस त्याला सोलवटून काढणार. मला घराबाहेर काढलं ना अक्षरा, आता तुझ्या नवऱ्याचे काय हाल करते ना बघच. मी आलेच. आता ही कुठं गेली? जाऊ दे तिला, ती भांडी आवरायला गेली असं. काल आम्ही उंबऱ्यात जेवायला बसलो होतो ना, ती करेल त्याचं काम. तू बोल, आपला पुढचा प्लॅन काय ते सांग मला. अरे आता असला सनसनीत इतका टाकलाय आपण. आता नाही ना त्या वसुंधराला समजे पत्ते पिसायला लावले तर बघच. आता काय प्लॅन बिन करायची गरज नाही. आता या एका हुकुमी डावावर अख्खं सूर्यवंशी खानदान धुळीला मिळणार आहे. फार वाट लागणार आहे त्यांची. चला बाहेर, वेळ संपली तुमची. हो, 2च मिनिटं, डबा आवरून निघते. हा. अक्षरा, हा अगं कामिनी घरला आलीये, लवकर ये इकडं. काय? तिला मी पोलीस स्टेशन मध्ये तिला तिकडेच कशा तरी गुंतवून ठेवा. मी निघते लगेच. वय बाय, ठेवते. मी निघते. अहो काय, कुठं चाललाय हा? आणि कसली गडबड आहे? कोणाचा फोन होता? ती कामिनी आज सापडणार आहे.
मी सेफ असेन, माझी नका काळजी करू. हं? अहो पर तुम्ही आत्ता फक्त तुमची काळजी घ्या. वय आणि तुम्ही बी काळजी घ्या. माझं डोळे तुमच्याच वाटेवरती असतील बघ. जपून जा. निघते मी. हो मी आता जातोच आहे. काळजी घ्या. बर, आणखी काय मिळालंय? त्याचे सगळे कॉल रेकॉर्ड चेक करा आणि त्या डिटेल्स माझ्या मेल आयडी वर पाठवा. येस, ओके. सर, बोला. तुम्ही माझ्यासोबत येऊ शकता, कारण आज खरा गुन्हेगार सापडणार आहे. हे बघा मॅडम, आमच्या दृष्टीने तुमचा नवरा हाच खरा गुन्हेगार आहे आणि तो आता आमच्या जाळ्यात आहे. त्यामुळे तुम्ही काहीही सांगाल आणि आम्ही ते मान्य करू असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर सॉरी. एक बोलू सर, टांग्याच्या घोड्याला ना झापडं लावलेली असतात, त्यामुळे त्या झापडांमधून त्याला जितकं दिसतं ना तितकंच तो पाहतो. पण पोलिसांचं तसं नसतं ना. पोलिसांना चारही बाजूनी विचार करावा लागतो. अर्थात तुमचा माझ्यावर विश्वासच नाहीये म्हटल्यानंतर विषय सोडा, पण मी खऱ्या गुन्हेगाराला सोडणार नाहीये. मी माझ्या सौभाग्याची शपथ घेऊन सांगते, त्यांना पद्धतशीर कोणीतरी अडकवण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला माझ्याबरोबर यायचंय की नाही हा तुमचा प्रश्न आहे. घड्याळाच्या काट्यावर जगता ना तुम्ही. ड्युटी संपली तुमची. देवी आई, का माझ्या नशिबासंग योग खेळ मांडलायस? अक्षराला मी माझी लेक